लहानपणी एकत्रित राहून मित्रांबरोबर खूप मजा केलेल्या आहेत. मोठं मैदान, फुटबॉल, बॅडमिंटन अशा बऱ्याच गोष्टी आम्ही एकत्रित खेळलेलो आहे. पण हे मला नाही मिळालं. हिला हे पण मिळावं म्हणून आम्ही तसा शोध सुरू केला. काही दिवसांनी असं कळलं की अथर्व एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहे ज्याच्यात बऱ्याच काही अम्युनिटीज आहेत. टेरेस गार्डन, स्प्लॅश पूल, जिम्नेशियम आणि बॅडमिंटनचं कोर्ट असलेला असा हा प्रोजेक्ट. असं सगळं असलेला एक प्रोजेक्ट ते घेऊन येतात असं कळलं. अथर्वच्या ऑफिसमध्ये गेल्यावर प्रथम आम्ही त्यांचे लेआउट बघितले प्लॅनचे, आणि पार्ल्यातच राहत असल्यामुळे आणि अथर्वने आधी काही प्रोजेक्ट्स केलेली असल्यामुळे त्यांच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीची साधारण आयडिया होती. भक्कम कन्स्ट्रक्शन हे तर डोळ्यालाच तुमच्या दिसतं. जेव्हा तुम्ही कुठली अथर्वनी बांधलेली बिल्डिंग कम्पेअर करता कुठल्या दुसऱ्या बिल्डर बरोबर, तेव्हा ते सहज तुम्हालाही कळून येतं. आणि त्यांनी बांधलेल्या बिल्डिंग्सची जर डिझाईन्स बघितली तर तुम्हाला हे कळून येईल की ते मॉडर्न आर्किटेक्चर वापरलेलं आहे. युनिकनेस ऍज कम्पेअर्ड टू एनी अदर बिल्डिंग्स विच आर गेटिंग डेव्हलप्ड इन पार्ला बाय अदर बिल्डर्स. अथर्व आपण एका वेगळ्या घरात येतोय, या घरपण असणारे लोकांमध्ये आपण येतोय असा एक फिलिंग आला. इथली सगळीच लोक खूप चांगली आहेत. इथले जे कर्मचारी आहेत की असोसिएट्स whom I have interacted with are so polite and कस्टमर सेंट्रिक. त्याला एक्झॅक्टली माहिती काय कस्टमरला हवंय आणि काय त्यांना ऑफर करायचं. अथर्व नवसमाज या प्रोजेक्टचा बिगेस्ट USP हा आहे की ते डोमेस्टिक एअरपोर्ट पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. बरं, डोमेस्टिक एअरपोर्टच्या इथे आपली मेट्रो पण येणार आहे. त्याच्यामुळे कम्युट जे आता मला अंधेरी स्टेशन पर्यंत जायला लागतं ते मी अगदी सहज 5 मिनिटाच्या अंतरावर चालत जाऊ शकतो. हायवेची कनेक्टिव्हिटी म्हणाला तर अगदी 2 मिनिटावर आहे. रेल्वे स्टेशन म्हणाला तर तेही अगदी 5 मिनिटावर आहे. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. माझी स्कूल ऑलरेडी जवळ आहेच, पण मग जेव्हा मी कॉलेजमध्ये जाईन तेव्हा पार्लामध्ये ऑलरेडी खूप कॉलेजेस आहेत, सो मला कनेक्टिव्हिटीचा इश्यू कधीच येणार नाही. 2 वर्षापूर्वी जेव्हा हे घर बुक केलं तेव्हा अथर्वनी आम्हाला एक शीट दिलेली होती की अमुक एका वेळेत अमुक एक गोष्टी कम्प्लीट होती. पहिल्यांदाच घर घेतो म्हटलं धाकधूक तर ती असणारच, पण प्रत्येक वेळेला दिलेल्या वेळेनुसार किंबहुना काही वेळेला दिलेल्या वेळेच्या आधीच त्या पर्टिक्युलर फेजेस कम्प्लीट झाला. त्यामुळे एक कॉन्फिडन्स वाढत गेले. आता काही महिन्यातच घर मिळायची वेळ आलेली आहे, पोझेशन मिळणार आहे. आनंद वाटतो की हा प्रोजेक्ट, आणि तो दिसतोयही की तो वेळेत पूर्ण होईल. अथर्व बरोबर माझा अनुभव तर अगदी सुंदरच होता. अगदी पहिल्या दिवसापासून सुंदर होता. एक बिल्डर म्हणून जर म्हटलात तर हा अतिशय रिलायबल बिल्डर आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. त्यांच्या इकडची जी लोक आहेत ती कस्टमर सेंट्रिक आहेत आणि त्यांचं जे डिझाईन्स आहेत ते मॉडर्न आर्किटेक्चर असल्यामुळे दे आर ऍक्च्युअली लिव्हिंग देअर टॅगलाईन विच इज रिडिफायनिंग विलेपार्ले. मला जेव्हा कोणीही विचारेल किंवा माझे जेव्हा मित्र विचारतात की अरे मला एक घर घ्यायचंय, कुठल्या बिल्डरकडे जाऊ, तर मी अगदी आवर्जून पहिलं नाव घेईन ते म्हणजे अथर्वच.